पनवेल महानगरपालिका आधुनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण दशरथ म्हात्रेंनी मांडला सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव। खांदेश्वर मंदिर परिसराच्या विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। सिडकोकडे जागा हस्तांतरणाची मागणी। पनवेलमधील खांदेश्वर मंदिर परिसरात नागरिक आणि भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडले। यावेळी महापौर नितीन पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, स्थायी समिती सभापती बबनजी मुकादम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। खांदेश्वर मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्याने या आधुनिक स्वच्छतागृहामुळे नागरिक आणि भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे। हे स्वच्छतागृह लवकरच सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे। मात्र या कार्यक्रमात केवळ स्वच्छतागृहाचे लोकार्पणच नाही, तर खांदेश्वर मंदिर परिसराच्या विकासाचा मुद्दाही ठळकपणे समोर आला। नगरसेवक दशरथ म्हात्रे यांनी सांगितले की हे स्वच्छतागृह सुरू व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। त्याचबरोबर त्यांनी खांदेश्वर मंदिर परिसरातील तलाव आणि सिडकोच्या ताब्यात असलेल्या इतर जागा पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची जोरदार मागणी केली। त्यांच्या मते या जागा महापालिकेकडे आल्यास मंदिर परिसराचे सुशोभीकरण, अंतर्गत रस्त्यांचा विकास, पार्किंग, प्रकाश योजना, उद्यान आणि भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उभारणे शक्य होईल। त्यामुळे खांदेश्वर मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास होऊन या परिसराला नवे रूप मिळेल। यावेळी नगरसेविका तथा माजी उपमहापौर सीताताई म्हात्रे, नगरसेवक एकनाथदादा गायकवाड, नगरसेविका कुसुमताई पाटील, स्थायी समिती सभापती बबनजी मुकादम, माजी नगराध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। पनवेल महानगरपालिका आधुनिक स्वच्छतागृहाचे लोक आज आपण पाहतो खांदेश्वर तलाव हा पुरातन कालापासून या ठिकाणी प्रस्ताविक आहे। या ठिकाणी येणारे दिंडी असतील, जो पंढरपूरला असेल, आळंदी असतील, आई एकविरा मातेच्या या ठिकाणी असतात दिंड्या असतात, ते लोक या ठिकाणी येऊन विश्रांती घेतात। तसेच या ठिकाणी धाव्याचा कार्यक्रम होत असतात आणि अनेकशे लोक सकाळी संध्याकाळी वॉकसाठी येत असतात, आपला योगासाठी येत असतात आणि मग त्यांना शौचालयाची या ठिकाणी कोणती सुविधा नसल्यामुळं मग त्यांना अन्य आरोग्याच्या जागी जावं लागायचं। त्यामुळं प्रशासनाच्या मागे लागून आज खांदा कॉलनी सेक्टर 2 मध्ये आज आपण पाहतो हा मागचा एक शौचालय आणि गार्डनमध्ये दुसरा शौचालय, असे 2 शौचालयाचं आज सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्मान्य महापौर नितीनजी पाटील साहेब आणि स्थायी समिती सभापती बबनजी मुकादम यांच्या हस्ते आज या ठिकाणी लोकार्पण शौचालयाचं करण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेचे गार्डन असेल किंवा सुशोभीकरणाचा पालिकेकडे हस्तांतरण आपली मागणी कशी असणार आहे? आज काही महिन्यापूर्वीच गार्डन हा महापालिकेकडे हस्तांतरण करून घेण्यात आलं। त्यामुळं अनेक वर्ष सिडकोच्या माध्यमातून कोणतीही कामं न झाली, ती महापालिकेच्या माध्यमातून आता आतलं डोमचं जे असेल 50 लाखाची निधी ही महापालिकेतून आपण मंजूर करून घेतली। परवाच्या दिवशी इंजिनियर या ठिकाणी आलेत, कंपाऊंड वॉल असू द्या, प्युअर ब्लॉक असू द्या, स्ट्रीट लाईट असू द्या, अशी मी महासभेमध्ये आणि स्टँडिंग सभापतींकडे एक 2.5 कोटीची भरीव रक्कम या गार्डनसाठी राखीव ठेवण्यासाठी मी सांगितलेली आहे आणि येत्या काळात ही सारी कामं या दिवाळीच्या आसपास सर्व कामं चालू होतील। कॉन्ट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाचे हायमास्टर काम केले, आपण आमदारांच्या लक्षात आणून दिलेलं आहे। त्यापुढची भूमिका पालिका काय त्याच्याकडे लक्ष देणार आहे? हे हायमास्टरची जी कामं आहेत ही प्रशासकाच्या कालामधली कामं काढली होती, पण ही कामं होत असताना मला निर्देशन आलं की त्या हायमास्टरचा जो RCCचा स्ट्रक्चर जो उभा केला पाहिजे तो किमान जमिनीच्या 2 ते 2.5 फूट खाली आणि जमिनीच्या वर किमान 1 फूट अशा तरीकेचं तो कॉन्क्रीटचं हायमास्टरचं खालचं फाउंडेशन केलं पाहिजे। पण कोणत्याही प्रकारे फाउंडेशन स्ट्रीट लाईटचं ते हायमास्टरचं केलं नव्हतं। वरचेवर त्यांनी हायमास्टरचं फाउंडेशन उभं केलं, कारण गवता ठिकाणी असू द्या, रस्त्यात आणि इतका निकृष्ट दर्जाचा आहे। तुम्ही आजही पाहू शकता, पहिल्याच पावसामध्ये तो अर्धा या ठिकाणी वाहून गेलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर लक्ष दिलं नसतं तर त्या उभा केलेले स्ट्रीटचे लाईटीचे खांब ही या ठिकाणी कुणाच्या नागरिक अंगावर पडला असते आणि दुखापत झाली असती। त्यामुळे मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत ते नव्याने तुम्ही खोदून करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा महापालिकेकडून पगार पेमेंट मिळणार नाही आणि येत्या काळात
त्याही सुरुवातीला एंट्रीलाच आता खड्डे खोदून पुण्याने फाउंडेशनचं काम चालू केलेलं आहे. तलावाचा सुशोभीकरण असेल किंवा गाळ काढण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये. आम्ही सातत्य पासून आज 6 महिने झाले, आज नगरसेवक झाले, याची माहिती घेतली. तलाव अद्यापही सिडकोच्या ताब्यात आहे. सिडकोच्या ताब्यात असल्यामुळं महापालिकेला त्या ठिकाणी निधी देताना अडचण होते. त्या आज आपण पाहता की या तलावाची अवस्था ही फार बिकट झालेली आहे. त्यामुळे मी सन्मान्य महापौर साहेबांना, सन्मान्य आयुक्त साहेबांना त्याचा पाठपुरावा केला आणि 23 मार्च या दिवशी महापालिकेने ठराव घेऊन आपण सिडकोच्या माध्यमातून हा तलाव आमच्याकडे मिळावा, महापालिका असताना करावा, यासाठी प्रस्ताव प्रलंबित आहे. आता मी आमदार साहेबांशी चर्चा केली. साहेब बोलले की ठीक आहे, आयुक्त MD साहेबांशी मी बोलतो आणि येत्या 8-10 दिवसात तुमचे जे हँडओव्हरचे विषय असतील खांदा कॉलनीचे पूर्ण प्रभागाचे जे आम्हाला तुम्ही सांगा आणि मीटिंग घेऊन लवकरात लवकर आपण हे ज्या वास्तू आहेत त्या आपल्या ताब्यात, महापालिका ताब्यात घेऊ.